नमस्कार, लीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। पावसाळा सुरू होत आहे। तुम्हाला मी मस्त असा सुरतचा सुप्रसिद्ध असा नाश्ता दाखवत आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं बटाटे घेतलेले, उकळवून घेतले, जरा थंडे करून घेतले, हातानेच मॅश करते मी। बटाटे छान मॅश करून घेतले, जरा बाजूला ठेवूया। थोडासा मसाला लागणार आहे आपल्याला, ते करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतले, 4-5 हिरव्या मिरच्या घेतले, चवीनुसार घ्या तुम्ही कितपत तिखट खाताय। थोडंसं अद्रकचा तुकडा बारीक कापून घेतलाय, 7-8 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर। आता हा मसाला छान बारीक वाटून घेते। मसाला बघू शकता छान दळून घेतलेला आहे। आता हा मसाला आपण बटाट्यांवर टाकणार आहोत। थोडीशी पाव चमचा हळद, थोडासा पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, लहान चमचा धना जिरा पावडर। आता हा बटाट्याचा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। हातानेच मिक्स केलेला बरा पडेल। या नाश्त्यासाठी बटाट्याचा मसाला एकदम छान तयार आहे। बघू शकता किती छान तयार झालेला आहे। आपल्याला नाश्ता तयार करण्यासाठी खास अशी पुदिन्याची चटणी लागणार आहे। ज्या भांड्यात मी मसाला तयार केला होता बटाट्यासाठी तेच भांडं घेते, धुतलेलं नाही आहे। चांगला मूठभर पुदिना धुवून स्वच्छ घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, अगदी बारीक लसणाच्या 3-4 पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या 2-3, थोडासा अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा जिरं, मीठ, थोडासा चमचा 2 चमचे पाणी। मस्त चटणी अशी वाटून घेते बारीक। आपली चटणी बघू शकता किती छान हिरवीगार झाली। थोडासा लिंबाचा रस जर तुम्ही पुदिन्याच्या चटणीत करताना टाकला, तुमची चटणी 8 दिवस सुद्धा हिरवीगार छान राहील। फक्त एका चांगल्या बंद डब्यात ठेवायची आपल्याला, म्हणजे चटणी छान राहते। तुम्हाला केव्हाही सँडविच वगैरे छानसा नाश्ता तयार करताना अशी चटणी खूप उपयोगी पडते। नाश्त्यासाठी आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे। इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी, छान घरचं बेसन घ्यायचं आहे। 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। याने आपला नाश्ता खूप छान वरून कुरकुरीत होतो। थोडीशी पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। आपल्याला छान मिक्स करून पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण वडापावला वगैरे पीठ भिजवतो वडे तळण्यासाठी, तसंच आपल्याला छानसं बेसन भिजवून घ्यायचं आहे। फक्त गिठोळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची। थोडं कमी कमी पाणी टाकून आधी भिजवायचं आहे। जास्त पाणी आधीच टाकायचं नाही, नाही तर गिठोळ्या होऊन जातील। पीठ बघू शकता मस्त असं भिजवून घेतलं आहे। आपला नाश्ता खूप छान होईल अशा पद्धतीने भिजवलं तर। ब्रेड घेतलेले, वाटीने ब्रेडला छान आकार देऊन घेते, गोल आकारमध्ये कापून घेते। ब्रेड असे छान गोल आकारमध्ये कापून घेते, म्हणजे लगेच आपल्याला नाश्ता तयार करता येईल। चला आता आपण लगेच नाश्ता बनवूया। सुरतचा असा सुप्रसिद्ध नाश्ता म्हणजे आपण ब्रेड पकोडा बनवतोय। अशा स्टाईलमध्ये बनवून बघा। आपण नेहमीच असा ब्रेडचा करतोच, पण अशा पद्धतीने करा, मुलं घरचे खूप खुश होतील। 2 ब्रेडला चटणी लावून घेते, हिरवी चटणी। ब्रेडला मी सॉस लावते, टोमॅटो सॉस। हे दोन्ही ब्रेड आपण एकमेकांवर ठेवणार आहोत अशा पद्धतीने। यावर आपण जो बटाट्याचा मसाला तयार करून ठेवलाय आपण तो लावणार आहोत। हा पदार्थ खूप छान होतो, नक्की ट्राय करून बघा। वडापाव वगैरे नेहमीच आपण करत असतो, पण अशा पद्धतीने हा ब्रेड पकोडा केला खूप छान चविष्ट होतो। आणि जरा वेगळी पद्धत बघून सर्वच खुश पण होतात। वाहवाही तर नक्कीच मिळेल तुम्हाला। एका बाजूला भाजी लावून घेतलेली बटाट्याचा मसाला, मी दुसऱ्या पण बाजूला हा मसाला लावते, म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला बटाट्याचा मसाला लावायचा आहे, म्हणून जरा मी जास्त प्रमाणात मसाला तयार केलेला आहे। आता जे बेसन पीठ आपण भिजवून ठेवलेले त्यात छान असं बुडवून घ्यायचं आहे अलगद हाताने। तेल गरम करून ठेवलेलं आहे मी, त्यात मस्त असं एक एक आपण तळून घ्यायचं आहे ब्रेड पकोडा। वरती तेल सोडत जायचं आहे, म्हणजे वरील भाग पण छान फुलतो बघा। बघू शकता खूप छान होतो हा ब्रेड पकोडा। सुरतला अगदी फेमस आहे हा ब्रेड पकोडा। छान दोन्ही साईडनी आपण तळून घ्यायचा आहे। बघू शकता आपला नाश्ता किती छान झालेला आहे। छान दोन्ही साईडनी गोल्डन रंगावर तळून घेतलेला, तेल छान नितरून घेतलेलं आहे। मस्त आपला नाश्ता एकदम छान तयार आहे। बघू शकता दुसरा पण ब्रेड पकोडा छान तळून घेतलेला, तेल छान नितरून घेते, काढून घेते। आपला पावसाळ्यासाठी मस्त असा नाश्ता मी तुम्हाला पाऊस येण्याच्या आधीच दाखवून दिलेला आहे। मस्त पाऊस सुरू झाला की झटपट असा नाश्ता करून मुलांना पतिदेवांना खुश करा।
मस्त आपली चटणी पण तयार आहे पुदिन्याची. इकडच्या बाजूला मस्त सॉस, टोमॅटो सॉस. मुलांना असं दिलं तर बाहेरचं मुलं कशाला खातील. मस्त बघा, ब्रेडची अशी रेसिपी दाखवली मी तुम्हाला की आश्चर्यचकित तर तुम्ही नक्कीच झाला असाल की आजपर्यंत आपण अशी रेसिपी का करून नाही बघितली. आता नक्की ह्या पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्यात नक्की करून बघा.